हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीला उपयुक्त असणारे अत्यंत महत्त्वाचे जनरल नॉलेज तसेच मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, उन्नती या संस्कृत शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 अर्वाचीन, पर्याय क्रमांक 2 प्रगती, पर्याय क्रमांक 3 प्रणिती आणि पर्याय क्रमांक 4 अवनती। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अवनती। उन्नती या संस्कृत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अवनती हा आहे। प्रश्न दुसरा, अव्हेर या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा। पर्याय क्रमांक 1 मंद, पर्याय क्रमांक 2 अनुचित, पर्याय क्रमांक 3 भेटवस्तू देणे आणि पर्याय क्रमांक 4 स्वीकार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वीकार। अव्हेरचा विरुद्धार्थी शब्द स्वीकार। प्रश्न तिसरा, अक्कल खाती जमा या म्हणीचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 1 नुकसान होणे, पर्याय क्रमांक 3 रागावणे, पर्याय क्रमांक 3 खूप संतापणे आणि पर्याय क्रमांक 4 अक्कल माती खाणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नुकसान होणे। अक्कल खाती जमा म्हणजेच नुकसान होणे। आणि मित्रहो, हा प्रश्न मी जेव्हा 2019 मध्ये सांगली पोलीस भरती दिली होती त्यावेळी सांगलीला आलेला होता। प्रश्न चौथा, अंग धरणे वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। पर्याय क्रमांक 1 स्नान करणे, पर्याय क्रमांक 2 शरीर धरणे, पर्याय क्रमांक 3 लठ्ठ होणे आणि पर्याय क्रमांक 4 भूतबाधा होणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लठ्ठ होणे। अंग धरणे म्हणजेच लठ्ठ होणे। प्रश्न पाचवा, कष्ट फार लाभ कमी या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती? पर्याय क्रमांक 1 डोंगर पोखरून उंदीर काढणे, पर्याय क्रमांक 2 दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, पर्याय क्रमांक 3 पळसाला पाणी तीनच आणि पर्याय क्रमांक 4 कष्टाला फळ मिळणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डोंगर पोखरून उंदीर काढणे। प्रश्न सहावा, मी अभ्यास करत होतो या वाक्याचा काळ कोणता? पर्याय क्रमांक 1 पूर्ण भविष्यकाळ, पर्याय क्रमांक 2 पूर्ण भूतकाळ, पर्याय क्रमांक 3 रीती भूतकाळ आणि पर्याय क्रमांक 4 अपूर्ण भूतकाळ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अपूर्ण भूतकाळ। कारण या वाक्यामध्ये काय आहे बघा, मी अभ्यास करत होतो हे वाक्य भूतकाळामध्ये आहे आणि क्रिया अपूर्ण आहे, त्यामुळे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 अपूर्ण भूतकाळ। प्रश्न सातवा, बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यास बर्फ वितळण्यास जास्त वेळ लागतो। पर्याय क्रमांक 1 कॉपर, पर्याय क्रमांक 2 झिंक, पर्याय क्रमांक 3 मोदचूर आणि पर्याय क्रमांक 4 मीठ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मीठ। बर्फामध्ये मीठ मिसळल्यास बर्फ वितळण्यास जास्त वेळ लागतो। प्रश्न आठवा, वनस्पती, प्राणी किंवा वस्तू यांचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग होतो? पर्याय क्रमांक 1 C12, पर्याय क्रमांक 2 C14, पर्याय क्रमांक 3 C16 आणि पर्याय क्रमांक 4 कार्बन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 C14 म्हणजेच कार्बन 14। प्रश्न नववा, तिलांजली देणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होईल? पर्याय क्रमांक 1 तिला देणे, पर्याय क्रमांक 2 विडा देणे, पर्याय क्रमांक 3 सुपारी देणे आणि पर्याय क्रमांक 4 हक्क सोडणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 हक्क सोडणे। तिलांजली देणे म्हणजेच हक्क सोडणे। प्रश्न 10वा, हलाहल या शब्दाचा अर्थ काय होईल? पर्याय क्रमांक 1 विष, पर्याय क्रमांक 2 वाईट हाल, पर्याय क्रमांक 3 आमरत आणि पर्याय क्रमांक 4 नांगोर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 विष। हलाहल म्हणजेच विष। हलाहल, विष, गरळ हे विष या शब्दाला समानार्थी शब्द आहेत।
प्रश्न 11वा. लिंबू या शब्दाचे अनेक वचन काय होईल? पर्याय क्रमांक 1 लिंबू, पर्याय क्रमांक 2 लिंबे, पर्याय क्रमांक 3 लिंब्या आणि पर्याय क्रमांक 4 लिंबी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 लिंबे. लिंबू हे एकवचन आहे आणि त्याचं अनेक वचन लिंबे असं होईल. प्रश्न 12वा. कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? पर्याय क्रमांक 1 वैतरणा, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 भीमा आणि पर्याय क्रमांक 4 पंचगंगा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 पंचगंगा. कोल्हापूर हे शहर पंचगंगा या नदीच्या काठावर वसले आहे. कृष्णा या नदीच्या काठावर सांगली शहर आणि भीमा या नदीच्या काठावर पंढरपूर शहर वसलेले आहे. प्रश्न 13वा. वैतरणा हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 रायगड, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 रत्नागिरी आणि पर्याय क्रमांक 4 ठाणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 ठाणे. वैतरणा तसेच भातसा हा सुद्धा जलविद्युत प्रकल्प ठाणे या जिल्ह्यातच आहे. प्रश्न 14वा. खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 महासागर, पर्याय क्रमांक 2 वने, पर्याय क्रमांक 3 ध्रुवीय हिम आणि पर्याय क्रमांक 4 कृषी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 महासागर. कार्बन सिंक म्हणजेच कार्बनचा साठा. प्रश्न 15वा. जर चुनखडकाचे खडे पाण्यात बुडविले तर बुडबुडे तयार होतात, हे कशामुळे होते? पर्याय क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन, पर्याय क्रमांक 3 हायड्रोजन आणि पर्याय क्रमांक 4 जलबाष्प. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड. चुनखडकाचे खडे पाण्यात तर कार्बन डायऑक्साईडमुळे बुडबुडे तयार होतात. प्रश्न 16वा. सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन, पर्याय क्रमांक 2 कार्बन, पर्याय क्रमांक 3 नायट्रोजन आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कार्बन. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न 17वा. ब्रॉन्झ या संमिश्रामध्ये धातूचे प्रमाण कोणत्या प्रमाणात असते? पर्याय क्रमांक 1 90% तांबे आणि 10% कथील, पर्याय क्रमांक 2 10% तांबे आणि 90% कथील, पर्याय क्रमांक 3 50% तांबे आणि 50% कथील आणि पर्याय क्रमांक 4 60% तांबे आणि 40% कथील. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 90% तांबे आणि 10% कथील. प्रश्न 18वा. सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 1 सुतारकाम करणे, पर्याय क्रमांक 2 प्रारंभ करणे, पर्याय क्रमांक 3 सूत कापणे आणि पर्याय क्रमांक 4 सुरात सूर मिळवणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 प्रारंभ करणे. सुतोवाच करणे म्हणजेच प्रारंभ करणे. प्रश्न 19वा. KGB ही गुप्तचर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? पर्याय क्रमांक 1 रशिया, पर्याय क्रमांक 2 USA म्हणजेच अमेरिका, पर्याय क्रमांक 3 इंग्लंड आणि पर्याय क्रमांक 4 चीन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रशिया. KGB ही गुप्तचर संघटना रशिया या देशाची आहे. प्रश्न 20वा. खाली दिलेल्यापैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा कोणता? पर्याय क्रमांक 1 ब्रिगेडियर, पर्याय क्रमांक 2 लेफ्टनंट जनरल, पर्याय क्रमांक 3 जनरल आणि पर्याय क्रमांक 4 कर्नल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जनरल. लष्करातील सर्वात मोठा कोणता? तर जनरल. प्रश्न 21वा. दंड नसलेले अक्षर खालीलपैकी कोणते? पर्याय क्रमांक 1 प, पर्याय क्रमांक 2 म, पर्याय क्रमांक 3 र आणि पर्याय क्रमांक 4 व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 र. आणि बाकीच्या पर्यायामध्ये प्रत्येक अक्षराच्या शेवटी स्वतंत्र असे
उभा दंड आहे, त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 र. प्रश्न 22वा. श, श आणि स या वर्णांना काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 अल्पप्राण, पर्याय क्रमांक 2 महाप्राण, पर्याय क्रमांक 3 अनुनासिके आणि पर्याय क्रमांक 4 उष्मे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उष्मे. श, श, स या वर्णांना उष्मे असे म्हणतात. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न 23वा. ओझोनमुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? पर्याय क्रमांक 1 क्ष किरण, पर्याय क्रमांक 2 गॅमा किरण, पर्याय क्रमांक 3 बीटा किरण आणि पर्याय क्रमांक 4 अल्ट्राव्हायोलेट क्ष किरण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अल्ट्राव्हायोलेट क्ष किरण. प्रश्न 24वा. कोणत्या प्रजातींची संख्या पृथ्वीवर सर्वात जास्त आहे? पर्याय क्रमांक 1 वनस्पती, पर्याय क्रमांक 2 मनुष्य, पर्याय क्रमांक 3 कीटक आणि पर्याय क्रमांक 4 मासे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कीटक. पृथ्वीवर सर्वात जास्त कीटक या प्रजातीची संख्या आहे. प्रश्न 25वा. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? पर्याय क्रमांक 1 846 वॅट, पर्याय क्रमांक 2 912 वॅट, पर्याय क्रमांक 3 580 वॅट आणि पर्याय क्रमांक 4 746 वॅट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 746 वॅट. एक अश्वशक्ती म्हणजेच एक हॉर्स पॉवर म्हणजेच 746 वॅट. प्रश्न 26वा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 बृहन्मुंबई, पर्याय क्रमांक 2 नवी मुंबई, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 पिंपरी चिंचवड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बृहन्मुंबई. प्रश्न 27वा. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? पर्याय क्रमांक 1 परकीय मालावर बहिष्कार टाकणे, पर्याय क्रमांक 2 भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे, पर्याय क्रमांक 3 ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य आणि पर्याय क्रमांक 4 असहकार चळवळ सुरू ठेवणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. आणि स्वराज्य पक्ष हा 1923 मध्ये चित्तरंजन दास यांनी स्थापन केला होता. प्रश्न 28वा. बलवंतराय मेहता यांच्या शिफारसींना पंचायत राज असे नाव कुणी दिले? पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 इंदिरा गांधी, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पर्याय क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू. बलवंतराय मेहता यांच्या शिफारसींना पंचायत राज असे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले. प्रश्न 29वा. पालकची सामुद्रधुनी कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? पर्याय क्रमांक 1 भारत पाकिस्तान, पर्याय क्रमांक 2 भारत चीन, पर्याय क्रमांक 3 भारत श्रीलंका आणि पर्याय क्रमांक 4 भारत बांगलादेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत श्रीलंका. पालकची सामुद्रधुनी ही भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान आहे. प्रश्न 30वा. कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? पर्याय क्रमांक 1 दक्षिण आफ्रिका, पर्याय क्रमांक 2 चीन, पर्याय क्रमांक 3 अमेरिका आणि पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलिया या देशात आढळतो. प्रश्न 31वा. राज्य राखीव दल म्हणजेच SRPF गटाच्या प्रमुखाला काय संबोधले जाते? पर्याय क्रमांक 1 महासमादेशक, पर्याय क्रमांक 2 पोलीस आयुक्त, पर्याय क्रमांक 3 अप्पर पोलीस अधीक्षक आणि पर्याय क्रमांक 4 समादेशक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समादेशक. राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रमुखाला समादेशक असे संबोधले जाते. महासमादेशक होमगार्डच्या प्रमुखास संबोधले जाते. ज्या ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणी मुख्य पोलीस आयुक्त असतात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक SP यांना मदत करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक म्हणजेच ॲडिशनल SP असतात.
प्रश्न 32वा. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 नवी मुंबई, पर्याय क्रमांक 3 मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी ही पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न 33वा. हा प्रश्न बुद्धिमत्तेवर आधारित आहे. इंग्लंड, अटलांटिक महासागर. त्याचप्रमाणे ग्रीससाठी काय येईल? पर्याय क्रमांक 1 भूमध्य समुद्र, पर्याय क्रमांक 2 काळा समुद्र, पर्याय क्रमांक 3 अरबी समुद्र आणि पर्याय क्रमांक 4 आर्क्टिक महासागर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 भूमध्य समुद्र. प्रश्न 34वा. आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? जसं की पृथ्वीवरील म्हणजेच आपल्या जगातील सर्वात मोठा पुरस्कार हा नोबेल आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला आशियातील सर्वात मोठा पुरस्कार विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 बुकर पुरस्कार, पर्याय क्रमांक 2 टेलर पुरस्कार, पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी पुरस्कार आणि पर्याय क्रमांक 4 रॅमन मॅगसेसे पुरस्कार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रॅमन मॅगसेसे पुरस्कार. आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार ओळखला जातो. प्रश्न 35वा. खालीलपैकी कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य आहे? पर्याय क्रमांक 1 जपान, पर्याय क्रमांक 2 अमेरिका, पर्याय क्रमांक 3 इंग्लंड आणि पर्याय क्रमांक 4 मालदीव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मालदीव. आणि सार्क या संघटनेमध्ये एकूण 8 देश भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, मालदीव, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि बांगलादेश यांचा समावेश होतो. आणि सार्क या संघटनेची स्थापना 1985 साली झाली. तसेच त्या सार्कचे मुख्यालय काठमांडू, नेपाळ या ठिकाणी आहे. प्रश्न 36वा. ईशान्य मोसमी वारे डॅश डॅश या कालावधीत वाहतात? पर्याय क्रमांक 1 नोव्हेंबर ते फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 2 मे ते सप्टेंबर, पर्याय क्रमांक 3 जुलै ते डिसेंबर आणि पर्याय क्रमांक 4 जानेवारी ते मे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नोव्हेंबर ते फेब्रुवारी. ईशान्य मोसमी वारे हे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत वाहतात. प्रश्न 37वा. ईशान्य मोसमी वाऱ्यापासून डॅश डॅश या राज्याच्या किनारी भागात पाऊस पडतो? पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड आणि पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून तामिळनाडू या राज्याच्या किनारी भागात म्हणजेच समुद्रास लागून असलेल्या भागात पाऊस पडतो. आणि ईशान्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रातील विदर्भ या विभागामध्ये पाऊस पडतो. प्रश्न 38वा. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 अहमदनगर आणि पर्याय क्रमांक 4 सातारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदनगर. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर अहमदनगर या जिल्ह्यात असून त्याची उंची 1646 मीटर इतकी आहे. प्रश्न 39वा. भारतात सर्वात जास्त रबराचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? पर्याय क्रमांक 1 केरळ, पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 तेलंगणा आणि पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. भारतात सर्वात जास्त रबराचं उत्पादन केरळ या राज्यात, तसेच मसाल्याचं सुद्धा उत्पादन केरळ या राज्यातच सर्वात जास्त होतं. आणि आपल्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रात भात संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे? पर्याय क्रमांक 1 कर्जत, पर्याय क्रमांक 2 श्रीवर्धन, पर्याय क्रमांक 3 पनवेल आणि पर्याय क्रमांक 4 महाबळेश्वर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्जत. महाराष्ट्रात भात संशोधन केंद्र कर्जत या ठिकाणी आहे. श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे.
पनवेल या ठिकाणी खार जमीन संशोधन केंद्र आहे आणि महाबळेश्वर या ठिकाणी एकूण 5 संशोधन केंद्रे आहेत. ते कोणते आहेत तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्स फॉर वॉचिंग.